शेतकऱ्यांपर्यंत आपण जाणं आणि शेतकऱ्यांच्या शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने आपल्याला कार्य करणे अत्यंत गरजेचं होतं। शेतकऱ्यांचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर शेतकऱ्याला 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात। एक, त्याला भांडवली पुरवठा, ज्याला आपण बँकेच्या रूपाने सोसायटीच्या माध्यमातून त्याला कर्ज पुरवठा होणे। त्याचबरोबर निसर्ग म्हणजे निसर्गाची साथ, त्यामध्ये पाऊस पडणं आणि पावसातून पाण्याची निर्मिती होणं आणि त्याला मग बारमाही पाण्याची उपलब्धता करणं आणि शेतीला होणाऱ्या उत्पादित मालावर योग्य तो भाव मिळणं। या 3 गोष्टीचं सूत्र जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत शेतीचा विकास होत नाही। ग्रामीण विकासामध्ये सूत्र काय की ग्रामीण भागातील लोकांना विकासाच्या सुविधा मिळत असताना विकासाबरोबर त्याला शिक्षण चांगल्या पद्धतीचं आणि सर्वसामान्य गरिबातल्या गरीब मुलीला शिक्षण मिळेल अशा ग्रामीण भागामध्ये रस्त्यांच्या सुविधा झाल्या पाहिजेत। शेतमाल आपण काढतो, तो शेतमाल योग्य वेळेला योग्य पद्धतीने बाजारपेठेत जाण्याकरता दळणवळणाचं साधन म्हणजे रस्त्याची चांगल्या प्रकारे त्याला सुविधा मिळाली पाहिजे। त्याचबरोबर आता नवीन युगामध्ये आपण विचार करतो तर त्याला आता जे काय आहे ते डिजिटल टेक्नॉलॉजीचा पण त्याला आता वापर करावा लागतो। त्याच्यामध्ये सुद्धा तो आता आपल्याला साक्षर करण्याची वेळ आलेली आहे, कारण डिजिटल साक्षरता जर नसेल तर माणसाला व्यवहारातल्या गोष्टी समजत नाहीत आणि त्या व्यवहारामध्ये तो फसवणूक त्याची होण्याची शक्यता असते। तर या विकासाच्या कार्यामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्याला विभागनीय पीकरचना कशी करावी, त्या विभागात त्या पिकांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन कसं येईल, चांगल्या प्रकारचं त्याला बी बियाणं, फळबाग असेल तर फळबागाला कलमं मिळणं, त्याची कलमाची जोपासना करता तंत्रज्ञान देणं, त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्याला त्याच्या सुविधा प्राप्त होत असताना त्याला काय आधार लागला, तांत्रिक आधार, तो तांत्रिक आधार आपल्याला देता यावा म्हणून कृषी विज्ञान केंद्राची आपण स्थापना केली। त्याच्यामध्ये तत्कालीन कृषी मंत्री महाराष्ट्राचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, त्यांनी तो आपला प्रस्ताव मंजूर केला आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडे शेतकऱ्यांच्या विकासाची ज्ञानगंगा आपण घरोघरी आणण्याचा प्रयत्न करायला लागलो। आणि ज्ञानगंगा आणत असताना सत्तेचं जरी स्थित्यंतर झालं तरी मूलभूत जो काही विचार आहे पवारसाहेबांनी या लोकांनी सांगितलेला त्या मूलभूत विचारातच आत्ताचं सुद्धा सरकार त्या पद्धतीने विचार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ज्ञान सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून अथक असे प्रयत्न सध्याच्या सरकारमध्ये सुद्धा सुरू आहेत। फक्त आपल्याला त्याची नीट लाभ घेण्याची पद्धत आपण व्यवस्थित अंगीकारली तर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून खूप काम होईल। आज शेतीमध्ये हरित क्रांती झाली, हरित क्रांतीमध्ये सुधारित बी बियाणं आलं, सुधारित बी बियाणावर खतं आली, परंतु खताचं नियोजन नीटनेटकं न झाल्यामुळं जमिनीचं आरोग्य बिघडलं। त्यामुळं आरोग्य पत्रिका तयार करण्याचं काम सध्याच्या सरकारने, मोदी सरकारने सुद्धा सुरू केलेलं आहे। आणि हे करत असताना कृषी विज्ञान केंद्रातून आम्ही आता एका P2 जर्नी म्हणून एक कंपनी आहे, ह्या कंपनीच्या कोलॅबरेशनमध्ये कृषी विज्ञान केंद्र सॅटेलाईटमार्फत जमिनीतील खताच्या मूलभूत असणारे नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर 12-13 संयुग आम्ही पाहतो। जमिनीतील कर्ब तपासला जातो, अशा पद्धतीचं आहे। आणि नुकत्याच झालेल्या पुणे ॲग्री हॅकेथॉनमध्ये याला त्या गटामधलं सर्वोच्च असं विजेते पदकसुद्धा मिळालेलं आहे। आपण नवीन तंत्रज्ञानाचं विकसित करण्याचं काम करतो। आपण ड्रोन आणला, ऊसासारखे शेत आहे त्या शेतामध्ये जाऊन फवारणी करणं शक्य नाही, मग नत्राची फवारणी असेल, सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी असेल किंवा रोग आणि किडीचे आपल्याला होणारं प्रादुर्भावाचं नियंत्रण असेल,
ते ड्रोन आणलं आणि जेवढं ड्रोन आपल्याला 5 वर्षापूर्वी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने आपल्या तालुक्यातील असलेल्या शेतीमधील विकसित शेतकरी वर्ग असल्यामुळं आपल्या कृषी विज्ञान केंद्राला दिलेला आहे। कृषी विज्ञान केंद्रामध्ये असणारे आमचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत शेटे आणि त्यांची सर्व टीम अतिशय उत्साहाने काम करत आहेत। त्यामध्ये विस्ताराचं काम खूप बहुमोल असं काम सुरू आहे आणि ग्रामीण विकासाच्या बाबतीमध्ये आता आपल्याला गावोगावी रस्ते करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने पानंद रस्ते समितीवरती माझी निवड केलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे अध्यक्ष आहेत आणि ह्या मार्गातून सुद्धा प्रत्येक गावामधील शेतमाल बाहेर काढण्याकरता आणि बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याला जोडण्याकरता रस्त्याची निर्मिती हा सुद्धा एक उपक्रम आपल्या तालुक्यात सुरू झालेला आहे। विकास हा शेवटी जागरूकतेने करायचा असतो आणि विकास करत असताना पुढच्या मार्केटिंगची ध्येय धोरणं आपल्याला कळली पाहिजे। जसं शेतमालाला बाजार मिळण्याकरता कोणती बाजारपेठ महत्त्वाची आहे, त्या बाजारपेठेपर्यंत माल कसा सुरक्षित जाईल, मग त्याच्याकरता म्हणून तोडणी पश्चात हाताळणीचं सुद्धा काम महत्त्वाचं आहे। त्याच्याकरता निराळे पाक हाऊसेस शेतकऱ्यांच्या शेतातच उभी करणं, त्यांनी व्यवस्थितशीर पॅकिंग करणं, ग्रेडिंग करणं आणि चांगल्या दर्जाचा मालाची त्या क्रमवारीनुसार त्या मार्केटला पाठवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करणं गरजेचं आहे। आणि ग्रामीण विकासामध्ये आरोग्याच्या बरोबर शिक्षणाबरोबर ग्रामस्वच्छता यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज पाणी आपलं बरंचसं दूषित झालेलं आहे, या दूषित पाण्यावरती सुद्धा आपल्याला आता काम करण्याची वेळ आली, कारण हे दूषित पाणी जर शेतात गेलं तर तुम्हाला साधं उदाहरण देतो, तुम्ही आळवाची भाजी खाता, आळवाचे वड्या घेता, आळव्याचे निर्णय प्रकार तुम्ही खाता, हे आळीव सांडपाण्यावरती होणाऱ्या आळीवमध्ये त्या प्रकारच्याच मायक्रोब्स त्या पानामध्ये येतात, हे शोधून निघालेलं आहे। हे वास्तव आहे, हे वास्तव आपल्याला सुद्धा लोकांच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे। हे आरोग्याची काळजी जर आपण केली तर मला असं वाटतं गावामध्ये खूपसं आरोग्यदायी वातावरण राहील। त्याचबरोबर आता मी फूड सेफ्टी जे अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, FSSAI, त्याच्या कमिटीचं सुद्धा मी सल्लागार समितीवर मी काम करतो आणि आज जी काय महाराष्ट्रात मोहीम सुरू आहे तुकाराम मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली, ही मोहिमेमुळं आपल्या महाराष्ट्रातील निश्चितपणे आरोग्यदायी जे अन्न लोकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्याला भेसळ या आरोग्याला अनिहिताचं सगळं आपल्याला टाळायचं, या दृष्टिकोनात आपल्याला काम करायचं। म्हणजे शेतकऱ्याला बाजार तर मिळाला पाहिजे, शेतमालाचं उत्पादन वाढलं पाहिजे, दुभती जनावरांचं सुद्धा दूध उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल। देशी गायींचं सुद्धा संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल, गोसंवर्धन करत असताना आपल्याला तो सुद्धा विचार डोक्यात घ्यावा लागेल। अशा तऱ्हेने आपल्याला एक आपल्या परिसराचा विकास करून आपल्याला मॉडेल असं विलेज, आपल्याला गाव, तालुका, जिल्हा निर्माण आपण करू शकलो आणि देशापुढे जर आपण ठेवू शकलो तर त्या प्रगतीच्या पथावरती संबंध देशाचे जर झालं तर आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे संकट येतात त्या संकटावर मात करण्याची शक्ती येईल। त्याचप्रमाणे आजही आपण खनिज तेलाच्या बाबतीमध्ये परकीय याच्यावर उभे आहोत, त्याही ठिकाणी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून इथेनॉल असेल, त्याचबरोबर ऊर्जा असेल, ज्याला आपण म्हणतो की वीज निर्मिती असेल, याचप्रमाणे गावोगावी आपण जर सौर पॅनल बसवले तर या सौर पॅनलला रूफटॉप सौर पॅनलने आपल्याला ऊर्जेची निर्मिती करता येईल आणि शेतीला लागणारी ऊर्जा शेवटी आपणच आपली निर्माण करणं हे आत्ताच्या काळाची गरज आहे आणि या दृष्टिकोनातून ह्या विचार आपण सातत्याने करूया, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं वाटतं। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।